झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणाऱ्या राजस्थान विरुद्ध मुंबई मॅचपेक्षा सगळ्यांना उत्सुकता आहे ती हरभजन सिंग आणि श्रीशांतच्या आमने सामने घेण्याची। 2008 साली घडलेल्या थप्पड प्रकरणाबाबत श्रीशांतनं या सीझनमध्ये वक्तव्य करत मनातली सल कायम असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे मैदानात हे दोन क्रिकेटर्स कसे वागतात याकडे तमाम फॅन्सचं लक्ष आहे। भज्जी श्रीशांत पुन्हा आमने सामने, काय घडणार मैदानात? हा प्रश्न प्रत्येक फॅनच्या मनात येणं स्वाभाविकच आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। कारण श्रीशांतनं तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा थप्पड प्रकरण उकरून काढलं। श्रीशांतनं हरभजन पाठीत खंजीर खुपसणारा असल्याचा आरोपही केला। त्यामुळे श्रीशांत हरभजन वाद पुन्हा एकदा चर्चेत आला। IPLच्या पहिल्या सीझनमध्ये अर्थात 2008 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स 11 पंजाबमध्ये असं काही घडलं ज्यानं अख्खं क्रिकेट विश्व ढवळून निघालं। पंजाबनं मुंबईला पराभूत करत मैदानात जल्लोष साजरा करायला सुरुवात केली। नेमकं याच वेळी पंजाब विरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हरभजन सिंग रागानं पंजाबच्या श्रीशांतच्या कानाखाली लगावली की अख्खं क्रीडा विश्व स्तब्ध झालं। श्रीशांत भर मैदानात ओक्साबोक्शी रडायला लागला। श्रीशांतच्या कांचिलात बसलेल्या या चपराकीची दाहकता एवढी होती की हरभजनला तब्बल 11 IPL मॅचेसना मुकावं लागलं। त्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला। मैदानात एकमेकांवर हात उगारणाऱ्या भज्जीनं श्रीशांत पुढे मैत्रीचा हात पुढे केला आणि भज्जी श्रीशांत वाद विस्मरणात गेला। मात्र अचानक 5 वर्षांनी पुन्हा एकदा श्रीशांतला कंठ फुटला आणि थप्पड प्रकरणावर श्रीशांतनं ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। श्रीशांत केवळ एवढ्यावरच थांबला नाही तर भज्जी पाठीत खंजीर खुपसणारा असून भज्जीनं माझ्या कानाखाली मारलीच नव्हती असं वक्तव्यही केलंय। त्यानंतर IPL अधिकारी आणि BCCIनं श्रीशांतला खडे बोल सुनावत या प्रकरणाबाबत अधिक वाच्यता करण्यापासून रोखलं खरं, मात्र मैदानात सुरू झालेला हा वाद पुन्हा एकदा मैदानात रंगणार अशी चिन्ह दिसत आहेत। कारण पुन्हा एकदा हरभजन सिंग आणि श्रीशांत आमने सामने उभे ठाकलेत। पुन्हा एकदा या दोघांमध्ये मॅच रंगणार आणि कुणीतरी विजयी होणार। मात्र यावेळी सर्वांचं लक्ष असणार ते भज्जी आणि श्रीशांतकडे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।